रोमहर्षक, अद्भुत, अद्वितीय आणि अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आडिवली आणि आडिवलीच्या क्रीडांगणावरती रणसंग्रामात क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज रीजेंसी अनंत फ्रेंडशिप टूर्नामेंट 2025 तो चलते मैदान की और 4 ओवर का मुकाबला. पहला ओवर लेकर यहाँ पर गेंदबाज पहले ही ओवर में अमोल धमाल है. आप देखोगे ओपनिंग पैर मैदान के अंदर जिस बल्लेबाज ने यहाँ पर देखिए इस प्रतियोगिता में जबरदस्त कमर तोड़ बल्लेबाजी की अनिल शेट्टी नॉन स्ट्राइकिंग एंड पर और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज अभिषेक चौहान. मुकाबले की शुरुआत पहली गेंद. मेगा फाइनल का मुकाबला दोनों टीम को लिए जीत की ढेर सारी शुभकामनाएं. व्हाइट बॉल के साथ यहाँ पर शुरुआत होती हुई इस सत्र की अतिरिक्त रन के साथ ये शुरुआत. मेगा फाइनल का ये मुकाबला आप देख सकते हैं. चलिए वॉलंटियर्स ध्यान दीजिए, अब आखिरी मुकाबला होगा आज के दिन का और इस प्रतियोगिता का, तो वॉलंटियर्स आपको ध्यान देना होगा. देखिए ये बेहतरीन थी, गिरने के बाद अंदर की तरफ रुख बदलती हुई गेंद. अपील हुई यहाँ पर, लेकिन देखिए कॉट बैंड की अपील आप स्क्वायर लेग अंपायर के पास नहीं कर सकते. ये अपील आपको मेन अंपायर पर जरूर करनी होगी, क्योंकि ये जो डिसीजन होता है पूरा मेन अंपायर पर निर्भर होगा. तो चलिए अगली पेशकश ऑन साइड पर खेला है, बढ़िया स्ट्रोक है मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन की दिशा में. फील्डर जीतू पेडनेकर वहां पर मौजूद. ओपन क्रिकेट बड़े पैमाने पर ये खिलाड़ी खेले. अब स्ट्राइकिंग एंड पर देखिए अनिल अन्ना, अनिल शेट्टी को आप देखोगे जिस बल्लेबाज ने कमर तोड़ बल्लेबाजी की पूरी प्रतियोगिता में अर्धशतक लगाया जरूर जिस बल्लेबाज ने, वही अब स्ट्राइकिंग एंड पर ड्राइव करने का प्रयास था. हल्के हाथों से खेला है, वहां पर मौका बन सकता है, लेकिन नहीं, अंपायर ने नहीं कहा. इट्स नॉट आउट, क्लियर डिसीजन फ्रॉम अंपायर. बल्लेबाज यहां पर सेफ होंगे पॉपिंग क्रीज पर. डॉट बॉल की समाप्ति होती हुई मैदान के अंदर. और एक डॉट बॉल यहां पर दबाव बढ़ा सकता है आप पर, क्योंकि खेल का ये पहला सत्र है, लेकिन दूसरे सत्र में जो टीम बल्लेबाजी करेगी उनको जरूर दिक्कतें आ सकती है इस मुकाबले में. तो चलिए देखते हैं फिर एक बार. एडी बॉलिंग मार्क पर. अगली पेशकश अनिल शेट्टी के लिए. ऑन साइड पर खेला है, बढ़िया स्ट्रोक है. पावर प्ले के इस ओवर को यूटिलाइज कर रहे हैं पूरी तरह से, कैपिटलाइज करने का प्रयास. ये गेंद रुकेगी या नहीं देखना होगा. फील्डर वहां पर मौजूद, तेजी से गए. प्रयास तो अच्छा हुआ, लेकिन देखते देखते दोनों ही बल्लेबाजों को अवसर मिला. 3 रन यहां पर मुकम्मल किए. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, शानदार रनिंग बिटवीन द विकेट आपने देखी दोस्तों. दोनों ही बल्लेबाजों में अच्छा तालमेल था और 3 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ. विनीत हमारे स्कोर मित्र में बताते हुए 4 गेंद अब तक फेंकी यहां पर गेंदबाज ने और रन यहां पर लगभग खर्च के 5. चलिए तैयार हुई तुरंत प्लीज. अगली पेशकश एडी ऑन साइड पर टर्न किया. इस बार मिड विकेट पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. शॉर्ट स्क्वायर लेग से एक फील्डर आए जरूर. वहां पर रोहित दिवाड़ीगा को आपने देखा बहुत तेजी से आए, लेकिन दोनों ही बल्लेबाजों ने फिर एक बार 1 रन यहां पर मुकम्मल की. सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 6 रन. स्कोर कार्ड पर पहले अतिरिक्त रन, फिर डॉट बॉल 1 रन, डॉट बॉल 3 रन और फिर एक बार सिंगल यहां पर कंप्लीट करते हुए 6 रन स्कोर कार्ड पर. आखिरी गेंद अभी विशेष इस ओवर की. बोनिका स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित की गई एक शानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं दोस्तों. कुछ आखिरी पल इस प्रतियोगिता के और फिर एक बार अपील, लेकिन स्क्वायर लेग अंपायर के पास आप कैसे अपील कर सकते हैं. देखिए अपील जो है रोहित आपको मेन अंपायर के पास आकर करनी होगी. आप वहां पर कुछ भी करिए स्क्वायर लेग अंपायर के पास, लेकिन वो आपको सहमति नहीं देंगे, क्योंकि अधिकार जो है पूरी तरह से मेन अंपायर के पास होंगे. मेगा फाइनल का ये मुकाबला, पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर 6 रन. अच्छी शुरुआत यहां पर बात करेंगे गेंदबाजी करती हुई टीम की. मारी गोल बनाम सीजर्स के बीच मुकाबला होगा और मजा आएगा इस मुकाबले में, क्योंकि दोनों तरफ बढ़िया खिलाड़ी आप देखोगे. चलिए टाइम देखिए प्लीज. ऐसे होगा कि 4 ओवर के बाद देखिए यहां पर अंधेरा छा सकता है, तो
बल्लेबाजों को यहाँ पर देखिए बहुत दिक्कतें आ सकती है जीतू दूसरे सत्र में, क्योंकि हेलोजन्स है नहीं यहाँ पर हमारे पास। साईदादा शेलर यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू, वेळात वेळ काढून आपण आला त्या स्पर्धेसाठी, त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिलेली है। ग्लोबल टेनिस क्रिकेट के माध्यम से ऑनलाइन जो दर्शक हमारे साथ जुड़े उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। पहले ओवर के बाद देखिए कितना समय लगा है रोहित, ध्यान दीजिए। दूसरे सत्र में आपको बल्लेबाजी करनी है, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए प्लीज। पहली गेंद लेकर रोहित दूसरे ओवर की पहली गेंद बाहर थी, बाहर की तरफ खेला है, लॉफ्टेड स्ट्रोक खेला है, वहां पर फील्डर मौजूद, उनके मस्तक पर दस्तक देकर कवच बाउंड्री लाइन के बाहर पहला टिप्पा खाकर यह गेंद गई 4 रन के लिए। चौका लगता हुआ, चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 10 पर। पहले ओवर में हालांकि कोई बड़ा स्ट्रोक यहां पर लग नहीं पाया, लेकिन इस ओवर की शुरुआत बड़े स्ट्रोक के साथ की। अच्छी शुरुआत यहां पर जिक्र करेंगे इस ओवर की। बॉल तैयार, फुल टॉस, ऑन साइड पर स्विंग किया है, फील्डर वहां पर मौजूद, डीप स्क्वायर लेग पर यहां पर लपक लिया कैच, विकेट का होता पतन, पहला करारा झटका मारी गोल टीम के लिए। तो चलिए नए बल्लेबाज तीसरे नंबर पर मैदान के अंदर आते हुए चंद्रा। ओ रिवर्स खेलने का प्रयास, अनबिलीवेबल, ये क्या कर दिया भाई आपने, व्हाट अ कैच, अनबिलीवेबल, स्पेक्टेकुलर कैच, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट हम कह सकते हैं। दूसरे अटेम्प्ट में लपक लिया कैच, विकेट का पतन होता हुआ चंद्रा बने चलते। खाएंगे चले बाद में, लेकिन 1.3 ओवर का खेल समाप्त। यहाँ पर बात करेंगे कुल टोटल 10 पर। बैक टू बैक 2 विकेट यहाँ पर चटकाई कैच आउट के माध्यम से। विकेट हैट्रिक यहाँ पर पूरे हो सकती है क्या, देखेंगे। विकेट हैट्रिक की कतार पर यहाँ पर रोहित, दूर रखा था, टैप किया, टैपिंग क्रिकेट आप देख सकते हैं दोस्तों। डीप कवर पर ये साथी भी गेंद, फील्डर वहां पर मौजूद, रन कितने होंगे देखना होगा। 2 रन यहाँ पर मुकम्मल करते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर देखिए दोस्तों, दोनों ही बल्लेबाजों में। कॉलमा यहाँ पर दूसरे रन के लिए हम पलट सकते हैं और दूसरा रन यहाँ पर तेजी से मुकम्मल करते हुए 2 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। अब कुल स्कोर आकर पहुंचा पर 12 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में यदि हम बात करेंगे लगभग 6 रन थे। पहले ही गेंद पर चौका लगा और उसके बाद के दोनों ही गेंदों पर विकेट चटकाई यहाँ पर। देवाड़ी का फिर एक बार गेंदबाजी के लिए, देखिए दूसरे सत्र में आपको बल्लेबाजी करनी है दोस्तों। ये बेहतरीन विकल्प, ये बेहतरीन गेंद थी। अपील किस बात की, शायद एल्फिन ने स्नेकोमीटर का जो हेडफोन है वो अपने कान में लगाए रखे और वहां तक देखिए उनका आवाज गई। रोहित अगली पेशकश, वो द विकेट से ड्राइव किया है। ओ क्या फील्डिंग देखिए, चिन्मय
अनंतम के जॉन टी रॉड्स वहां पर मौजूद थे। शॉर्ट कवर पर देखिए क्या बेहतरीन फील्डिंग की उन्होंने। ओवर की यहाँ पर हुई समाप्ति और 2 ओवर का खेल समाप्त। इस ओवर से आए 7, 2 ओवर के बाद 13, 2 विकेट के नुकसान पर 7 रन आए इस ओवर से। पहले ओवर में यदि आप देखोगे दोस्तों सिर्फ 6 रन खर्च किए, यानी नफीतुली गेंदबाजी हो रही है। दोनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की। अनिल शेट्टी को देखिए यहाँ पर स्ट्राइक पर कम से कम रखने का प्रयास उनका सफल रहा है और एक अच्छी गेंदबाजी देखिए। दोनों ही गेंदबाजों ने अच्छा विकल्प रखा। ऑफ स्टंप के बाहर देखिए एक ही गेंद दोनों ही गेंदबाजों ने यहाँ पर जरूर फेंकी और उसी का वहां पर देखिए बेनिफिट हुआ गेंदबाजी करती भी टीम को। सीजर्स बनाम मारीगोल्ड के बीच मुकाबला, अंतिम मुकाबला होगा। जीतू गेंदबाजी के लिए, जीतू पेडनेकर तीसरा ओवर लेकर। चलिए जीतू देखिए पहली गेंद, तीसरे ओवर की पहली गेंद, मिस टाइमिंग गेंद हवा में, लेकिन कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं। 1 रन, सिर्फ और सिर्फ 1 रन यहां पर, क्योंकि अनिल शेट्टी ज्यादा से ज्यादा स्ट्राइक लेना चाहेंगे अब और यही बेहतरीन होगा, यही अच्छा होगा हमारी गोल टीम के लिए। पहली गेंद पर एक सिंगल आता हुआ। इस ओवर में कितने रन बनेंगे देखिए, ये बहुत जरूरी है क्योंकि पहले ओवर में 6, उसके बाद 7 और इस ओवर में कितने। प्रेडिक्शन ऑफ साइड पर बेहतरीन स्ट्रोक, मैन्युफैक्चरिंग स्ट्रोक के रन बनाने वाला ये स्ट्रोक है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बाद धन 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 करती भी ये गेंद गई 4 रन के लिए। तो चलिए 4 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर विनीत हमें बताते हुए टोटल आकर पहुंचा यहाँ पर 18 पर 18 रन ऑन बोर्ड। बॉल तैयार, जीतू फिर एक बार गेंदबाजी के लिए अगली पेशकश, रिवर्स का असर निकाला है बाहर। ओ बेहतरीन फील्डिंग, लेकिन गेंद लगी कहां पर एग्जैक्टली, शोल्डर पर। बच गए, बाल बाल बचे, यही कहना होगा। अनिल शेट्टी देखिए पूछ रहे क्या आप सही है, नहीं लेकिन नहीं, मुंह पर नहीं, शोल्डर पर लगी है गेंद, कोई दिक्कत नहीं। नहीं एडी रुकिए वहां पर। वेंकटेश अय्यर देखिए वहां पर लॉन्ग ऑफ पर मौजूद, कल कोलकाता की टीम में खेले और आज तुरंत यहां पर देखिए सीजर्स के लिए खेलने के लिए तैयार हुए। वहां पर देखिए यहां पर मौका बन सकता है और जरूर मौका बनाता, विकेट झटका यहां पर, विकेट का होता हुआ पतन। एक और बड़ा करारा झटका, तीसरे नंबर का झटका लगता हुआ यहां पर देखिए नए बल्लेबाज अब मैदान के अंदर। चलिए तुरंत भाई, नाइनटीन बोर्ड। तो चलिए देखिए फाइनल मुकाबला है, थोड़ा यहाँ पर कमेंट्री बॉक्स में हंसी मजाक कम करिए। यदि हमारे मुंह से कुछ गलत वर्ड निकला तो देखिए यहाँ पर बखेड़ा हो जाएगा। ऑन साइड पर खेला फिर एक बार, फील्डर वहां पर कोई मौजूद नहीं, यही मौका है, गेंद जाएगी या नहीं। और ये लीजिए भाई वॉलेंटियर संभालिए, आखिरी मोमेंट पर देखिए, आखिरी कुछ पल बचे, यदि आपसे कोई गलती ना हो जाए। देखिए केन विलियमसन देखिए अनंतम के सिड हमारे साथ जुड़ते हुए।
ये आदित्य भाई, इसे कोई उठा कर ले जाइए प्लीज। शायद इस साल टीपीएल का भी नाम बदलने का शुरू है, क्योंकि जब जब नई प्रीमियर लीग आती है तब तब वो टाइटल जीतते हैं। सागर अब हम क्या देखेंगे सामने, देखिए। यस अंपायर, आखिरी गेंद शेष होगी इस ओवर की। 23 रन हुए स्कोरबोर्ड पर। चलिए अंपायर्स, यस जीतू। ओ राउंड द लेग्स, विकेट कीपर से भी गलती, वहां पर मौका बन सकता है। बैट्समैन को अगर लगी होगी तो मुश्किल है, देखिए। व्हाइट बॉल +1, यानी ये 2 रन। व्हाइट +1, 2 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर यहाँ पर देखिए 25। ऑफ साइडला चालतात, ऑफ साइडला चालतात, जेवढे उभे तेवढे पण सगळे ऑफला आले तरी चालतो। ऑफ साइडला चालतं, ऑन साइडला नाही चालत। बॉल तैयार, फिर एक बार जीतू। वो कुछ अनोखा करने का प्रयास था, सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। और देखिए वहां पर पीछे बियॉन्ड द विकेट रन बनाने का प्रयास सफल रहा। डॉट बॉल की समाप्ति होती हुई इस तीसरे ओवर के समाप्ति के बाद 25 रन 3 विकेट के नुकसान पर। लॉस ऑफ 325 आफ्टर थर्ड ओवर। मारी गोल्ड। चलिए गेंदबाजी के लिए वेंकटेश अय्यर आते हुए फिर एक बार। आखिरी ओवर लेकर पहली गेंद विकेटों के बीचों बीच थी, ड्राइव करने का प्रयास वहां पर। बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग। देखिए इससे पहले भी लगभग 3 रन उसी फील्डर ने बचाए थे। लगभग 26 रन अब तक स्कोरबोर्ड पर, 26 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। नो बॉल फॉर व्हाट? बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मागे 3 होते का? ओके, तो चलिए रिवर्स खेलने का प्रयास, लेकिन बहुत बार वाइड बॉल का हिस्सा बहुत अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। कुल स्कोर की बात करेंगे, देखिए यहाँ पर 28 रन स्कोरबोर्ड पर। फिर एक बार अंपायर सर मुड़ते हुए वाइड बॉल, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई। टोटल की बात करेंगे यहाँ पर 29। अगली पेशकश, फिर एक बार रिवर्स खेलने का प्रयास, रन की कोई गुंजाइश नहीं यहाँ पर विकेट की संभावना थी, लेकिन पहुंच चुके वहां पर बल्लेबाज। स्कोर आकर पहुंचा है प्रति की बात करेंगे 29, 29 रन स्कोर बोर्ड पर। और इस ओवर के अभी भी लगभग 5 गेंदें शेष। ऑन साइड पर खेलने का प्रयास असफल रहे वहां पर बल्लेबाज।
अनिल शेट्टी देखिए अब इस अंतिम मुकाबले में यहाँ पर हम कह सकते हैं कि नाकामयाब अब तक, क्योंकि लगभग 8 गेंदे उन्होंने खेले, लेकिन 8 गेंदों में सिर्फ और सिर्फ 8 रन बनाए। चलिए जल्दी चलिए वेंकटेश अय्यर, ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था, लेकिन वाइट बॉल, अतिरिक्त रन, लेग स्टंप के बाहर दिए गए। सही सिग्नल, सही इशारा अंपायर का, सही निर्णय। कुल स्कोर की बात करेंगे यहाँ पर 30 रन 3 विकेट के नुकसान पर 30, लॉस ऑफ 3। ऑफ साइड रीजन पर लॉफ्टेड ऑफ खेलने का प्रयास, फील्डर थे वहां पर, गलती कर बैठे, कवर्स के बाहर, 4 या 6, और अंपायर का इशारा था वहां 4 रन। चलिए स्कोर आकर पहुंचा 34 पर, अभी भी 3 गेंदे शेष, स्टिल 3 टू गो। ओ इस बार फील्डर वहां पर मौजूद, अरे कोणाची बॅग आहे रे। तो चलिए टाइम देखिए, 6:16 हो चुके लगभग। यहां से अगले सत्र में आपको भी बल्लेबाजी करनी है, इतना ध्यान दीजिए। ओ गेंद हवा में, तो एंड पर लगी गेंद, फील्डर वहां पर मौजूद, आसानी से ये कैच लपक लिया है। चलिए एक साथ मत आइए भाई, ये क्या कर रहे हैं आप, देखिए टाइम देखिए कितना हो चुका है, एक साथ आएंगे सेलिब्रेशन करेंगे। चलिए आखिरी गेंद हो गई, 36 बन चुके हैं, 36। आखिरी गेंद पर 2 रन मुकम्मल करने का प्रयास होगा वहां पर, देखिए दूसरे के लिए पलटे, और देखते ही देखते 2 रन मुकम्मल, यहाँ पर बड़ी तेजी से 2 रन लिए आखिरी गेंद पर। ओवर की समाप्ति, सत्र पहला यहाँ पर पूरा होता, पहले सत्र का खेल समाप्त, पहले ओवर के बाद, पहले सत्र के बाद 38 रन, 38 रन, 38 रन ऑन बोर्ड, पहले ओवर में 6, उसके बाद 7, और आखिरी 2 ओवर में रन अच्छे बने जरूर यहाँ पर मारी गोल टीम के लिए। 38 बने और 39 का टारगेट होगा यहाँ पर। चला फील्डिंग लावून लगेच।
चला मॅच स्टार्ट करा, वेळ बघा. चला पंच. चला पंच. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला फिल्डिंग लावून घ्या पंच प्लीज. $39 39 टार्गेट. अनिल शेट्टी बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिलं. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर. पॉवर प्लेचं षटक असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये यदा कदाचित 15हून अधिक धावा आल्या तर मात्र मॅच एकतर्फा आपल्याला पाहायला मिळू शकते. पण जर का 7 ते 8 धावांचं षटक आलं तर मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगू शकते. तर चला आपण करूया सुरुवात मेगा फायनलच्या दुसऱ्या सत्राला. 39 धावांचा टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जितू स्ट्रायकिंग इन वरती, नॉन स्ट्रायकिंग इन वरती व्यंकटय्यरला आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्क वरती प्रतीक शेट्टी. मॅच ऑन. अनिल शेट्टीला तुम्ही पाहतात. पहिलाच बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य वापर कसा करावा हे दाखवलंय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चौकार लगावला जातो. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळाल्या. चौकार धावा संख्या 4 वर आपल्याला पाहायला मिळेल. शुभ सुरुवात. धावफलकाचा जणू काही श्री गणेश झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. वाडिश लॉंग ऑनच्या फिल्डर स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलंय. जिथे फिल्डर नाहीये तिथेच एक्झॅक्टली बॉल ट्रॅव्हल होतो आणि हा बॉल देखील स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा अधिकृत इशारा आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावांचा चौकार. सलगचा दुसरा चौकार. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा संख्या जर का बनल्या तर मात्र मॅच खुली होईल. पण 7 ते 8 धावांचा षटक जर पहिलं आलं तर मात्र मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगेल. पहिल्याच 2 बॉलवरती 8 धावा आलेल्या आहेत. उर्वरित आता मात्र जर समीकरण पाहिलं 22 चेंडू आणि 31 धावांची गरज. 22 बॉल 31 ची गरज. या मॅच मध्ये अनिल शेट्टी बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा द विकेट आले होते. टॅप केले गेले. अंडरआर्म स्टाईल मध्ये 1 रन कंप्लीट केली गेली. सेकंडचा कॉल असेल का? बट नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगल धावा संख्या पुढे सरसावली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा धावा तालिकेवरती तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती अनिल शेट्टी. ओ नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळतं. डीप मध्ये लॉंग ऑन लाईक फिल्डर आणि डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. थर्ड मॅन फाइन लेग 38 सर्कलच्या आत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आत आहे. मिड विकेटचे फिल्डर देखील 38 सर्कल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. कव्हर पॉइंट देखील आत ठेवण्यात आलाय आणि त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट केला. स्ट्रेट लॉंग ऑनला. समोर फिल्डर आहे. डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला होता आणि धावा देखील 2 इथे अंकित झाल्यात. डीप लॉंग ऑफच्या दिशेने आपण फटका एक्झिक्यूट केलेला पाहायला मिळाला. 2 ने धावसंख्या पुढे. स्कोर कार्ड वरती आमचे स्कोर मित्र विनीत आम्हाला कळवतात 11 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 20 आणि 28 ची गरज. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आणि येस कॅच ड्रॉप. कॅच सोडली की मॅच. आणि याच दरम्यान कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष सचिनदादा गायकर यांचे ते शुभागमन झालेलं. वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा आपण पाहिलं तर नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष श्रीमान सचिनदादा गायकर यांचं नुकतंच आपल्या अतिथी मंचावरती शुभागमन झालं आणि त्यांचं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइड टर्न केलाय. हा बॉल देखील गॅप मध्ये खेळलाय. वॉट बॅटिंग. फार सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नेत्रदीपक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चौकारांचा पाऊस पाडला जातोय आणि या चौकाराने षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. 18 बॉल 23 ची गरज. कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष श्रीमान
सचिनजी गायकर साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन आपण पाहतात. सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच दादांची ओळख राहिली आहे आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतो. आपल्या व्यासपीठावरती विराजमान त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना खुला करण्याचा प्रयत्न राहिलाय. जितू पेडणेकरचा ज्या प्रकारची त्याने बॅटिंग केली. व्यंकट अय्यर स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहे. चला अनिल शेट्टी यांना विनंती, बघा वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बॅड लाईट इफेक्ट बघा 6:25 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाजी मार्कवरती आशिषला आपण पाहणार आहोत. फिरकी आक्रमण आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज 18 चेंडू आणि 23 धावांची आता मात्र गरज आहे. त्या दरम्यान आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 17 बॉल आणि 23 ची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 आलेले आहेत, त्यामुळे मात्र समीकरण सोपं झालंय. पण या ओव्हरमध्ये जर का 5 ते 6 धावा आल्या तर मात्र मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत पुन्हा रंगू शकते. फुल टॉस ऑन साइडला खेचून मारलाय डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर थोडे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा सफलरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न असेल पण नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. सचिनदादा गायकर व्यासपीठावरून खरं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत. एका बाजूला मारीगोल्ड टीम तुम्हाला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला सीझर टीम तुम्हाला पाहायला मिळते आणि सध्या या मॅच मध्ये फ्रंट फुटला टीम सीझर. खराब बॉल आपण पाहतोय. त्याचा योग्य समाचार घेतलाय क्षेत्ररक्षक तिथे. एफर्ट्स फार सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. वॉट एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॉलला अडवलं जात आहे. 2 धावा संख्या इथे देखील मिळतात आणि धावफलक 2 ने पुढे. सरसावलं झालं टीमचे टोटल 20 वर. 39चं टार्गेट, 39चं टार्गेट सर करताना आता 20 झाल्यात. 19ची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 15 बॉल 19ची गरज असताना आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये. लॉंग ऑनला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अभिला तुम्ही पाहतात. धावा संख्या 1 ने पुढे जाईल. धावफलक 21 वरती. उर्वरित चेंडू शिल्लक आता 14 बॉल आणि 18ची गरज. या षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून पूर्णतः वंचित ठेवलं गेलं. कोणत्याही प्रकारे मोठा फटका एक्झिक्यूट करू दिला नाहीये बॅटर्सला. नाही चौकार आणि नाही षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चौकार फार सुंदर प्रकारे एक्झिक्यूट केले डीप मध्ये स्क्वेअर लेगला. ते बॅटर जितू पेडणेकरनं रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समाप्ती झाली आहे निर्धाव चेंडूची. डॉट बॉलनं सुरुवात केली होती या षटकाची. त्यानंतर दुहेरी धावा 2, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. अंतिम चेंडू या षटकातला. 13 बॉल 18ची गरज. खराब चेंडू लेग स्टंप सोडून चालला. व्हाईट बॉलचा इशारा पाटील सरांचा तुम्हाला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेचा इशारा पंच देखील करतात. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे 22 च्या आकड्यावरती. 17 धावांची गरज. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 बॉल 17. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय मागे डीप मध्ये लॉंग लेगच्या दिशेनं. येस पंच. जरा सागर निर्णय कळवा. चेक केलं जाईल आपल्या कंट्रोल रूम मध्ये, पण तत्पूर्वी आपण तोपर्यंत आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. या करूया आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान, ज्यांचं नुकतंच या अतिथी मंचावरती शुभागमन झालंय. कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष श्रीमान सचिनदादा गायकर यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती केला जाईल. वेळात वेळ काढून दादा आपण आलात आमच्या स्पर्धेला, आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उपदा शॉल तथा आपण पाहतात तुळशीचं रोपटं देऊन मात्र दादांचा शुभ सन्मान केला जाईल.
चला मॅच सुरू करायचे निर्णय कळेल पंच येतात. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय. 4 धावा असतील. तोपर्यंत बघा मॅच सुरू करणार नाही ते, म्हणून जिथू डाऊटफुल होतं थोडं, तुम्ही भरपूरच मागे गेले होते त्यामुळे. नाही हरकत नाही. तर 26 धावा असतील 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 12 बॉल मध्ये 13 करायच्या. चला लवकर आता फास्ट खेळावं लागेल. आपला रिव्ह्यू साठी थोडा वेळ गेलेला आहे प्लीज. आता अनिल शेट्टी यांना विनंती आहे, तुमच्या खेळाडू वृत्तीवरती सर्व काही डिपेंड आहे प्लीज. 12 बॉल 13 ची गरज. मॅच होते सुरुवात. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 आणि चंद्रा. चंद्रा नाही, दुसरा कोणतरी चंद्रा तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला बळवला गेला. फटका चांगला व्यंकटच्या माध्यमातून डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. डीप मध्ये मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बघता बघता 2 धावा अंकित केल्या जातं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मागे बॅकअप नाहीये. तिसरी धाव देखील मिळू शकते. येस डेफिनेटली 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न नाही. 3 धावांवरती समाधान मानावं लागेल. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये ते 11 आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 11 बॉल 10चा समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मेगा फायनलचा थरार आपण मैदानामध्ये अनुभवतोय. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. ऑन साइडला शपल ओढून चेंडूला हवाई सफर वरती पाठवलंय. बॉल चला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकारानं मात्र समीकरण बदललं. आता फक्त 4 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 10. विनंती आहे सीझर्स आणि त्यासोबत मारीगोल्ड दोन्ही टीमला विनंती आहे की आपण समोर या. मॅनेजमेंट टीम चला आपण सुरुवात करूयात. प्रथमतः मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच साठी जर तुम्ही पाहिलं तर श्री साई सुगंधी यांच्या वतीने आम्हाला परफ्यूम इथे पुरस्कृत झाले आणि राही टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं 10% इन्स्टंट डिस्काउंट बोनस वाउचर आम्हाला नक्कीच इथे पुरस्कृत झाले. पुरस्कृतांचा आभार. त्यासोबत ब्युटिफुल ट्रॉफी आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने जबरदस्त परफॉर्मन्स केला अंतिम मॅच मध्ये. मी विनंती करेन व्यासपीठावरती उपस्थित बोनिका सोसायटीचे सेक्रेटरी यादवजी यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते प्रथमतः आम्ही मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. जितू असेल या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजवा प्लीज. खेळाडूला खरं टाळ्यांची फार गरज असते. प्रत्येक खेळाडूला ॲप्रिशिएशन फार महत्त्वाचं असतं आणि जितू पेडणेकरला आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. यादवजी आइए आपके शुभ हाथों से हम देंगे अंतिम मुकाबले का मॅन ऑफ द मॅच. सामनावीराचं पारितोषिक आपण फायनल मॅचचा जितूला देऊन सन्मानित करत आहोत. धन्यवाद. अभिनंदन जितू. अभिनंदन सीझर्स. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट श्रीमान सचिनदादा गायकरांना विनंती असेल की आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच आपण क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम पाहिलेलं आहे. ती गोळीवरीची स्पर्धा असो किंवा धावडीची स्पर्धा असो, नेहमीच दादांचं मोलाचं योगदान प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष सचिनदादा गायकर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. नेहमीच आपण पाहिलं तर जयदुर्गा माता चषक असो, गोलिली चषक असो किंवा स्वर्गीय आयुष पाटील स्मृती चषक असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये दादांचं योगदान आपण पाहत असतो. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आपण आला. तिथेच थांबा दादा, कारण सर्व मान्यवरांना विनंती आपण देखील तिकडे जॉईन व्हायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक वितरण सोहळा इथे मात्र पूर्ण करणार आहोत.
या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट विवेकजी बाबर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक द्यायचं आहे, ज्याने अप्रतिम झेल टिपले, बऱ्याचशा खेळाडूंना रनआउट देखील केलं, चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. मात्र वाटतं सध्या तो इथे उपस्थित नाहीयेत. ॲस्पेन संघाचा अश्विन या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या बिहाफ मध्ये कोणीतरी कलेक्ट करा ट्रॉफी. राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं 10% इन्स्टंट डिस्काउंट वाउचर आणि अश्विन इथे आहे का नाहीये, चला त्याच्या बिहाफ मध्ये कोणीतरी कलेक्ट करा. ॲस्पेनचा कोणी आहे का इथे? नंतर मॅनेजमेंट टीम मेंबर आपल्याकडे ठेवा, आपण त्यांना पोस्ट करा प्लीज. त्यानंतर या स्पर्धेच्या वतीनं मी डोंबिवलीकर, दबा शरीफ, श्री साई सुगंधी, काळे बंधू आंबेवाले, ठाकूर एंटरप्राइजेस, इंजिनिअरिंग वर्क अँड सेफ्टी वर्क, राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि या स्पर्धेतील पर्वाचा या पहिल्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. नो डाऊट अबाउट फायनल मॅच मध्ये की जबरदस्त गोलंदाजी आपण ज्याची पाहिली, प्रत्येकी सामन्यामध्ये अगदी अप्रतिम गोलंदाजी करत असताना फलंदाजाला ज्यानं आपल्या गोलंदाजीवरती नाचवलं, सीझर संघाचा व्यंकट अय्यर ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेच्या वतीनं अर्थात रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट आणि बोनिका स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्यासोबत राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं इन्स्टंट डिस्काउंट कुपन. व्यंकट अय्यरला आपण पाहतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बोनिका स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन, खरं तर अप्रतिम नियोजन स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं आणि बघा ट्रॉफी मिळाल्याच्या नंतर भरपूर खुश झालेले दिसतात. त्यानंतर गणेश आपण या आपल्या शुभास्ते आम्ही आता पुढील पारितोषिक वितरण करणार आहोत. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, तोडफोड भूमिका ज्यांनी आपण पाहिली, खरं तर प्रत्येकी गोलंदाजावरती याचं आक्रमण नेहमीच आपण पाहिलं. कोण असेल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज? अण्णा तर होते या लिस्ट मध्ये, पण येस तोडफोड यंत्रणा रिजन्सी अनंतमचा अर्थातच राहुल कोळगावकर ठरलाय ब्ल्यू बेल संघाचा स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. ब्युटिफुल ट्रॉफी बेस्ट बॅट्समन साठी नेहमीच कायमस्वरूपी बोनिका स्पोर्ट्स क्लबच्या वतीने दिली गेलेली आणि रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंटच्या वतीने दिली गेलेली ट्रॉफी कायमस्वरूपी त्याच्या लक्षात राहील आणि त्याला आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज देऊन सन्मानित करतो. अभिनंदन. राही टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने 10% इन्स्टंट डिस्काउंट कुपन. आता आपण उपविजेत्या संपूर्ण संघाला विनंती करूयात. मी विनंती करेन मारीगोल्ड संपूर्ण टीम आपण यायचं, अनिल शेट्टी आणि टीम संपूर्ण संघाला मी विनंती करेन आपण या आणि सचिन दादा असतील, आमचे यादवजी असतील, त्यासोबत सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी आपल्या शुभास्ते रनर्स अप द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. सचिन दादा या आपण, यादवजी आपण देखील जॉईन व्हायचंय, गणेश दादा आपण देखील जॉईन व्हा, त्यासोबत विवेक सर आपण देखील जॉईन व्हायचंय. सर्व मान्यवर विनंती आहे की आपण सर्वांनी इथे द्वितीय पारितोषिक करतात. रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट जरूर मेगा फायनलच्या मॅच मध्ये ते परास्त झाले, पण जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेमध्ये आपण पाहतात रक्कम 25,000 व भव्य आकर्षक रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. अवर टायटल स्पॉन्सर मी डोंबिवलीकर अँड को स्पॉन्सर्ड बाय राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स, काळे बंधू आंबेवाले, ठाकूर एंटरप्राइजेस, इंजिनिअरिंग वर्क, दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी, द बार शरीफ अँड श्री साई सुगंधी या सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. बोनिका स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सगळ्या खेळाडूंना आकर्षक मेडल देऊन सन्मानित केलं जातंय. हा सन्मान आहे प्रत्येक खेळाडूचा आणि त्यासोबत ब्युटिफुल RAFT ट्रॉफी आणि त्यासोबत 25,000 रुपये रोख रक्कम धनादेश देऊन इथे मात्र त्यांना सन्मानित केले जाते. जबरदस्त खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. मेगा फायनल पर्यंतचा प्रवास त्यांनी केला, पण मेगा फायनलच्या मॅच मध्ये जरी हाती अपयश आलं, पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 अवर टायटल स्पॉन्सर बी डोंबिवलीकर,
को स्पॉन्सर बाय काळे बंधू आंबेवाले, राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ठाकूर एंटरप्राइजेस, दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी, द शरीफ बार अँड श्री साई सुगंधी. सर्व खेळाडूंना बघा सचिन दादांच्या शुभ हस्ते आपण मेडल देत आहोत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आणि दादांच्या शुभ हस्ते आपण मेडल देऊन या सर्व खेळाडूंना सन्मानित करतो. अभिनंदन अभिनंदन मारी गोल टीम. सचिन दादा विनंती आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी करतर त्यांना द्यायची आहे, सुपूर्द करायची आहे. टाळ्या वाजवा प्लीज. बोला गणपती बाप्पा. लख प्रकाशामध्ये ही अप्रतिम स्पर्धा पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली. अभिनंदन. रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टूर्नामेंट 2025 रनर्स अप राहिल्याबद्दल मारीगोल्ड संघाचं मी अभिनंदन करू. बोनिका स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं आयोजित केलेली क्रिकेटची दमदार स्पर्धा. चिन्मय असेल हा 100%. बरोबर ना. अभिनंदन मारीगोल्ड. धन्यवाद. आपण आदित्य का तिकडे गेलेत बघा. आदित्यची का तिकडे उपस्थिती आहे. मेडल पण मिळालं बापरे. चला त्यानंतर